अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे तसेच अन्य मागण्याबाबत आज अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। निर्णय ताबडतोब रद्द, आनंद बिदर अहवाल ताबडतोब रद्द, आनंद बिदर समितीचा अहवाल ताबडतोब रद्द। जी भास्कर, अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीचे निमंत्रक। आज आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले अनेक दिवस अनुसूचित जातींचे वर्गीकरण या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रभर जी आंदोलनं होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही आज धरणे आंदोलन आणि निदर्शनं असा संयुक्तिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। या आंदोलनाच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीचा निमंत्रक म्हणून मी सर्वप्रथम उपवर्गीकरणाचं जो निर्णय आहे या निर्णयाचा जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे अनुसूचित जातीमध्ये 59 जाती असताना आणि या 59 जातीपैकी 58 जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केलेली नसताना केवळ एका समूहानं मागणी केल्यामुळं त्यातीलही काही मंडळी या उपवर्गीकरणाला विरोध करणारे असल्यामुळं आता सध्या जे शासनानं चालवलेलं जे धोरण आहे ते अत्यंत निंदनीय आहे। शासनानं अशा पद्धतीची भूमिका तात्काळ थांबवावी आणि हे उपवर्गीकरण थांबवावं अशी आम्ही ह्या अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं शासनाला सर्वप्रथम नम्र निवेदन करतो। जर हे उपवर्गीकरण झालं तर अनुसूचित जातीतील कुठल्या जातीचा काही फायदा होणार नाही, झाला तर तोटाच होणार आहे। आणि मागणी करणारे जे लोक आहेत त्यांनाच मुळात ही गोष्ट माहिती नाही की आपलं ताट मोकळं आहे आणि मग असल्या ह्या मोकळ्या ताटामध्ये सगळ्यांचीच कारण नसताना भटकंती तुम्ही का करायला लागलेला आहात। मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला आरक्षण धोरण जाहीर केलं, घटनेमध्ये त्याची नोंद केली, त्यावेळेला तसं बघितलं तर या देशातल्या कुठल्याच जातीनं बाबासाहेबांच्याकडे काय अर्ज केला नव्हता आमचं नाव आमच्या त्या सूचीमध्ये घ्या म्हणून। तरीसुद्धा अनेक हाल अपेष्टा सहन करून परिश्रम करून त्यांनी या देशातल्या सगळ्या जातींना आरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केला। परंतु या जातीमध्ये भांडण लावायचा आता सध्या महाराष्ट्र शासन हे जातीवादी शासन असल्यामुळं करत आहे आणि हे फडणवीस सरकार जे आहे पक्ष फोडणं, संघटन फोडणं, समाज फोडणं, फोडाफोडीचं राजकारण याच्या पलीकडे त्यांचा धंदा नाही आणि हे तात्काळ त्यांनी थांबवावं। अन्यथा हे जे आजचं कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित आंदोलन आपल्याला जे दिसतं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती वाढेल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडतील त्या सर्व गोष्टीला कारणीभूत फडणवीस सरकार असेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। जय भीम। हे अवघड वर्गीकरणचा हा प्रश्न आहे। माझं असं मत आहे आणि आमचं कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे ही अवघड वर्गीकरण झालं नाही पाहिजे। त्याच्याऐवजी ज्या समाजाने ही मागणी केलेली आहे त्यांची मागणी आणि आमची मागणी अशी आहे की अनुसूचित जातीची संख्या पाहता त्यांना 13%च्या ऐवजी 20% आरक्षण हे गव्हर्मेंट ऑफ इंडियानं द्यावं, म्हणजे जे असंतुष्ट लोक आहेत त्यांनाही संधी मिळेल आणि त्यांचा गैरसमज दूर होईल। तर या आंदोलनाच्या निमित्तानं मुळामध्ये हे सगळं बेकायदेशीर आहे, हे सगळं थांबलं पाहिजे। आमची शासनाकडे विनंती आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण हे 20% करावं अशी आम्ही आमच्या आंदोलकाच्या वतीनं मागणी करत आहोत।